समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अंतकरणात आमच्या चिरंतन तुमच्या राहतील प्रेमळ आठवणी, ओलावा मायेचा तुमचा राहील आमच्या जीवनी। वात्सल्याचा आदर्श तुमचा ठेवू सतत स्मरणी, श्रद्धांजली ही भावसुमनांची वाहतो तुमच्या चरणी। माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल भिलवडी व्यापारी संघटना, भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोकरीला घ्यावे या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक निदर्शने आंदोलन करून त्यांना लेखी निवेदन दिले। या निवेदनाद्वारे मंडळात कामासाठी खऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना डावलून ज्यांचा कामगारासोबत दूरपर्यंतचा संबंध नाही अशा बोगस व पैसे घेऊन नोकर भरती झालेल्या भरती ताबडतोब रद्द करा, अन्यथा तालुकानिहाय कार्यालय उधळून लावू असा कडक इशारा संजय भूपाल कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांनी दिला आहे। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे, शिराळा तालुका अनिल माने, सचिन कांबळे, सहदेव कांबळे, जयकर काळे, सदाशिव गंगनमाले, संगाप्पा शिंदे, गौरी मोहिते, नत्तून कुरणे, पूजा कांबळे, आशा मोहिते, सुवर्णा कांबळे, रुक्मिणी कांबळे, संजय कोळी, जावेद आलासे, इसाक सुतार, असलम मुल्ला, सुभाष पाटील, संदीप कांबळे, शिवकुमार वाली, राजू शिरीगिरी यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी लेखी त्यांच्या रजिस्टरमध्ये लिहून ओढलं होतं, पण तसं काय होताना या ठिकाणी दिसत नाही। त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना 18 ते 60 पर्यंत वयाच्या लोकांना एखादा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांना 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळावं अशी आमची मागणी होती। ही मागणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पुस्तकामध्ये आहे, परंतु 50 ते 60 वयाच्या बांधकाम कामगारांनाच हा लाभ दिला जातो। त्यामध्ये बांधकाम कामगार जर मयत झाला त्याला आर्थिक सहाय्य म्हणून 2 लाख रुपये दिले जाते, पण ते 50 ते 60 वयाच्या कामगाराला दिलं जाते। पण आमची मागणी अशी होती 18 ते 60 वयाच्या सरसकट कामगारांना तुम्ही तो हे द्या, 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य अशी मागणी केली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांधकाम कामगारांचे अनेक योजनांपासून बांधकाम कामगार सध्याच्या स्थितीमध्ये वंचित आहे। आज जर बघितलं अनेक कामगारांच्या मुलांच्या स्कॉलरशिप अर्ज भरायचे आहेत, अनेक कामगारांच्या मुलींचे लग्न झालेले आहेत, पण हे सर्व क्लेम घेण्यासाठी संपूर्ण त्यांचं वेबसाईटच बंद दिसते। 2 वेळा आम्ही आंदोलन पुकारलं होतं। 15 ऑगस्टला आम्ही आंदोलन पुकारल्यानंतर तात्काळ सुरू करण्यात आलं आणि 4 महिन्याची आम्हाला त्या ठिकाणी 4 महिने आपण त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटरसाठी आम्हाला वेळ दिला होता, पण 4 महिन्याचा अपॉइंटमेंट लेटर फक्त 2च दिवसामध्ये ही मुदत संपून गेली। त्यामुळं बांधकाम कामगार सध्याच्या क्लेमपासून वंचित आहे, ते तात्काळ सुरू करा अशी आमची मागणी आम्ही केली होती। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्यापासून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ठिकठिकाणी तालुक्यामध्ये सेतू जे निर्माण करणार आहेत, त्या सेतूमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना समावेश करा अशी जी आमची मागणी होती, तसं होताना काही आम्हाला दिसत नाही। जर तसं असेल तर ठिकठिकाणी जे तालुका सेंटर होणार आहेत ते तालुका सेंटर आम्ही उधळून लावू अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी इशारा देतो। आम्ही कुठे उधळू, कुठल्या तालुक्यात उधळू हे सांगून उधळणार नाही, तर जेवढ्या तुम्ही तालुक्याचे सेंटर करणार त्या ठिकाणी बांधकाम कामगारांची मुलं आम्हाला त्या ठिकाणी दिसली नाही तर त्या ठिकाणी तालुक्याचं सेंटर आम्ही पूर्णपणे उधळून लावू। त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित त्या सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून किंवा या मंडळाचे सचिव म्हणून आणि संबंधित बांधकाम कामगार मंत्री हे
जबाबदार असतील या ठिकाणी या संबंधी यावेळेला मी या ठिकाणी घोषणा देतो आणि या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहूराजांचा, छत्रपती संभाजी राजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुलेंचा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा. नाहीतर पुढच्या खाली करा. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.